नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय 9वा, राजविद्या राजगुह्य योग, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 25। यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेज्य यान्ति मज्जानि यान्ति मद्याजिनोऽपि माम् यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेज्य यान्ति मद्याजिनोऽपि माम् यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेज्य यान्ति मद्याजिनोऽपि माम् यान्ति जातात देवव्रता देवतांचे उपासक देवान देवतांकडे पितॄन् पितरांना यान्ति प्राप्त होतात किंवा जातात पितृव्रता पितरांचे पूजन करणारे भूतानी भूत प्रेतांकडे यान्ति जातात भूत इच्छा भूतांचे उपासक यान्ति जातात मत माझे याजिनः भक्त अपि परंतु माम मला। भाषांतर आहे, जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो। जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात। जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो। आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात। भगवान श्रीकृष्ण अगदी क्लिअर कट भाषेमध्ये इथे सांगत आहेत, जे देवी देवतांची पूजा उपासना आराधना करतात ते देवतांकडे जातात। देवतांकडे जातात म्हणजे काय? प्रत्येक देवी देवताचं एक ग्रहलोक असतं। काही काही ग्रह लोकावरती एकापेक्षा जास्त देवी देवता राहतात। ते देवी देवता जिथे राहतात तिथे आपल्याला पुढचा जन्म मिळतो।
यांती, यांती म्हणजे जातात. जातात याचा अर्थ आपण आता जसे रॉकेट किंवा चंद्रायन वगैरे बांधून वेगवेगळ्या ग्रहावरती जायचा प्रयत्न करतोय त्याप्रमाणे नाही. हा जन्म झाल्यानंतर शरीर बदलून त्या त्या देवी देवतांच्या ग्रह लोकावरती कोणत्या प्रकारचं शरीर चालतं गरजेचं असतं त्या प्रकारचं शरीर प्राप्त करून तिथे आपल्याला पुढचा जन्म मिळतो. यांती देवव्रता देवान, जे देवतांची पूजा उपासना करतात ते देवतांकडे जातात. पितरीन यांती पितृव्रता, पितरी म्हणजे आपल्या पितरांची उपासना करतात. वडील, आजोबा, आजी, आजोबा, पणजोबा वगैरे. हे पितर लोक यांचा एक वेगळा ग्रह लोक असतो. त्याचं लॉजिक एक्झॅक्टली मला पण माहिती नाहीये, परंतु काही काळास्तव या पितरांना तिथे राहण्याची अनुमती असते. तर जे पितरांमध्ये आसक्त असतात, उदाहरणार्थ थोडक्यात आपल्या वंश, आपल्या पितृजन, त्यांना लवकर यांची आसक्ती सुटत नाही, ते त्यांच्याकडे जातात. भूतानी यांती भूतेज, जे भूत प्रेत पिशाचे त्यांची उपासना करत असतात ते त्यांच्याकडे जातात, त्यांच्या योनीमध्ये जन्म घेतात. जातात म्हणजे त्या योनीमध्ये जन्म घेतात. आणि मग या लॉजिक प्रमाणे भगवंत समजावून सांगतायत की जे माझी उपासना करतात ते माझ्याकडे येतात. आता मग याच्यात फरक काय आहे? ठीक आहे, आम्हाला भगवंतांकडे जायचं नाही, आम्हाला इंद्रदेवाची, चंद्रदेवाची पूजा करायची आणि तिथे जायचं आणि तिथे सोमरस पान करून तिथे सुख उपभोगायचंय. मग पुढे भगवंत सांगणार आहेत, ब्रह्म भुवनालोक पुनरावर्तीनो अर्जुना. ब्रह्म लोकापासून ते कुठल्याही देवी देवतांच्या राज्यामध्ये, लोकामध्ये, ग्रह लोकावरती तुम्ही जरी जन्म घेतलेला असाल तरी पुनर्जन्म काही चुकत नाही. पुनर्जन्म, पुन्हा जन्म, पुन्हा शरीर धारण करणे आणि दुःख बंद करणे हे तेव्हाच बंद होतं जेव्हा तुम्ही भगवंतांकडे जाता. भगवंत स्पष्टपणे तसं सांगतात देखील, पुनर्जन्म न विद्यते. जो माझ्याकडे येतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. दुर्दैवाने आपल्याला बेसिक गोष्टी माहिती नाही, त्यामुळे हे काय चाललंय, काय सांगतायत भगवंत हे लक्षात घेण्यासाठी तुम्हाला सगळं लॉजिकली थोडस लक्षात ठेवावं लागेल. मग इतर राहिलं तर प्रॉब्लेम काय आहे, कशा काय पुन्हा जन्म मिळाला, काय प्रॉब्लेम आहे पुन्हा जन्म मिळाला तर? दुःख आहे. जिथं पुन्हा वेगवेगळं शरीर बदलून यावं लागतं ना, तिथे दुःखच दुःख आहे. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम, 8व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात. जो माझ्याकडे येत नाही त्याला पुन्हा या दुःखमयी आणि अशाश्वत या अशा जगामध्ये, अशा शरीरामध्ये पुन्हा प्रवेश करावा लागतो. जो माझ्याकडे येतो तोच दुःखातून मुक्त होऊ शकतो. मग त्यावर आधारित भगवंत आता हे लॉजिक सांगतायत की तुम्ही ज्याची उपासना आराधना करता तिथे तुम्ही जाता. मग त्याच लॉजिक प्रमाणे तुम्ही जर माझीच उपासना आराधना केली जन्मल्यापासून कंटिन्युअसली, एक क्षणभरही दुसऱ्या कोणाची उपासना न करता, तुम्ही माझ्याकडे येता. सिंपल, हो की नाही? श्रील प्रभुपाद म्हणतात इथे, जर कोणाला चंद्र, सूर्य अथवा इतर कोणत्याही ग्रह लोकावर जाण्याची इच्छा असेल तर त्याला वेदोक्त विधिविधानांचे पालन केल्याने त्या इच्छित ग्रह लोकाची प्राप्ती होऊ शकते. जसे की शास्त्रामध्ये अशी बरेच विधी दिलेले आहेत, त्यापैकी एक विधी प्रभुपाद इथे सांगतात, त्याचं नाव आहे दर्श पौर्णमासी विधी. दर्श पौर्णमासी विधी याचे विस्तृत वर्णन वेदांच्या कर्मकांड विभागामध्ये करण्यात आले आहे.
यामध्ये निरनिराळ्या ग्रह लोकांच्या अधिष्ठात्री देवतेची प्राप्ती करण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपासना सांगण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचा यज्ञ केल्याने मनुष्याला पितृलोकाची प्राप्ती होऊ शकते. तसेच मनुष्य भूतांच्या ग्रहावर जाऊ शकतो आणि यक्ष, राक्षस किंवा पिशाच बनू शकतो. भूत म्हणजे इथे विदाउट शरीर फिरतात त्यांना पण भूतच म्हटलं जातं, परंतु हे यक्ष, राक्षस, पिशाचे स्पेसिफिकली ज्यांना त्याच योनीमध्ये कायमच राहायची इच्छा असते त्यांच्यासाठी वेगळं राज्य बनवून ठेवले. श्रील प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले अराउंड त्याच काळामध्ये 1969 ला अमेरिकेने संपूर्ण जगभरामध्ये खळबळ माजवली होती की आम्ही चंद्रावर गेलो. 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन हे 2 अंतराळवीर चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं. ज्या दिवशी ही बातमी टीव्हीवरती आली किंवा टीव्हीवरती लाईव्ह दाखवलेला ऍक्च्युली तेव्हा त्याच दिवशी प्रभुपादांनी सांगितलेलं हे खोटं आहे, कोणीही चंद्रावरती गेलं नाही, तुम्ही जाऊच शकत नाही. आणि आज तुम्ही युट्यूब वरती किंवा गुगल वरती जर सर्च करून बघितला तर तुम्हाला आढळेल की अगदी अमेरिकेतले देखील अर्ध्यापेक्षा जास्त लोक मान्य करतात की ते कधी चंद्रावरती गेलेच नाहीत. आणि म्हणून त्यानंतर आज 50 वर्ष होऊन गेली, टेक्नॉलॉजीमध्ये इतका भयानक प्रचंड अदलाबदल झालेली आहे, प्रगती झालेली आहे, तरीही आज मात्र चंद्रावरती जायला लोक घाबरतात. अमेरिका पण जात नाही म्हणते. अमेरिकेच्या नासाला विचारले की काय प्रॉब्लेम आहे, तेव्हा तर तुमच्याकडे टेक्नॉलॉजी होती, आता का जात नाही तुम्ही? ते नासावाले उत्तर देतात, जाऊन काय उपयोग नाही, आम्ही जायचं म्हणून बंद केले. तुम्ही कधी गेलाच नव्हता. प्रभुपाद खूप छानपणे समजावून सांगतात आणि अगदी लॉजिकली समजावून सांगतात आणि शास्त्राच्या आधारावर समजावून सांगतात की कुठल्याही ग्रहलोकावर जायचं असेल तुम्हाला तर त्या ग्रहलोकावर तुम्ही जगू शकाल असं पहिल्यांदा तुम्हाला शरीर मिळवावं लागतं. इथे या भौतिक जगामध्ये देखील जर तुम्हाला पाण्यात कायमचं राहायचं असेल तर तुम्हाला पाण्यात राहणाऱ्या माशाचं किंवा पाण्यात राहणाऱ्या जे जीव असतात तशा प्रकारचं शरीर मिळवावं लागतं. सिंपल गोष्ट आहे, बघ नाही. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात की सूर्य लोकावर पण तुम्ही जाऊ शकता. प्रभुपाद ठामपणे सांगतात, कारण शास्त्रामध्ये दिलंय. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात की भगवद्गीता सगळ्यात पहिल्यांदा मी सूर्यदेव विवस्वानला सांगितलं. मग सूर्यदेव कुठे राहतात? सूर्य लोकावरतीच राहतात. तुमच्या मताप्रमाणे हे शक्य नसेल, परंतु शास्त्रामध्ये खूप शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलेलं आहे. पृथ्वी लोकावरती जे जीव जन्माला येतात त्यांचं शरीर प्रामुख्याने पृथ्वी तत्वाने बनलेलं असतं. आपल्या शरीरामध्ये बघा, पृथ्वी आहे, जल आहे, अग्नी आहे, बरोबर नाही, आकाश आहे, वायू आहे, परंतु प्रमुख पृथ्वी तत्व आहे, जड तत्व आहे. तसंच चंद्रावरती जी ज्या शरीराचे लोक राहतात त्यांची शरीर प्रामुख्याने जलतत्वाने बनलेली असतात. सूर्यग्रहावरती जे जीव राहतात त्यांचे शरीर प्रामुख्याने अग्नितत्वाने बनलेले असतात. त्यामुळे तुम्ही इथून कितीही महान प्रचंड स्केलमध्ये टेलिस्कोपला काय म्हणतात, दुर्बीण बनवली तरी तुम्हाला ते जीव दिसणार नाही, कारण ते वेगळ्याच तत्वाने बनलेले आहेत. तुमच्या डोळ्याला फक्त इथे या भौतिक या पृथ्वी लोकावरती जे आहे तेवढंच दिसतं. म्हणून आपण निष्कर्ष काढला की चंद्रावरती कुणी राहतच नाही. कसं काय राहत नाही? तुम्हाला काय माहिती काय राहत, कोण राहत नाही? एखाद्या लहान मुलाला जर सांगितलं की या खोलीमध्ये
या फरशीवरती काहीच नाही आहे. हजारो लाखो करोड जीव आहेत, तर तो लहान मुलगा म्हणेल शक्यच नाही, मला तर काही दिसतच नाही. परंतु तुम्हीच शोधून काढलं ना की इतके इतके बारीक जीव असतात की ते तुमच्या डोळ्याला दिसू पण शकत नाही. शास्त्रज्ञांनी रिसेंटली हे पण शोधून काढलेलं आहे की पृथ्वीवरतीच असे जीव आहेत जे 1300, 1400, 1500 डिग्री सेल्सिअस मध्ये जिवंत राहतात. पूर्वी तर आपण म्हणत होतो की 100 डिग्री सेल्सिअसला सगळे भस्मसात राख होऊन जाते सगळ्यांच्या शरीराची, परंतु असेच काही जीव आहेत जे 1300, 1400 डिग्रीला जिवंत राहतात. मग असे का जीव असू नयेत जे जे सूर्यग्रहावरती पण जिवंत राहतात? काय अशक्य आहे त्याच्यामध्ये? मग अशा ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर तसं शरीर पहिल्यांदा मिळवलं पाहिजे ना, नसं तर तिथं तुम्ही राहणार तरी कसे? प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात. आणि हे तेव्हा खूप कॉन्ट्रोवर्सी चालली होती, आणि म्हणून प्रभुपादांनी छोटस पुस्तक, प्रभुपादांचे शिष्य जे अमेरिकन होते ज्यांना राष्ट्रप्रेम जास्त होतं ते देखील मान्य केले नाहीत. प्रभुपादांना म्हणाले तुम्ही खोटं सांगताय, आमचा देश चंद्रावरती पहिल्यांदा गेलाय. पुरुषोत्तम प्रभू म्हणून प्रभुपादांचे एक शिष्य होते, शेवटी रागाने प्रभुपादांना सोडून गेले, हो की नाही? प्रभुपाद तेव्हा छोटस प्रभुपादांनी पुस्तक लिहिले, ते पुस्तक तुम्हाला मिळालं तर वाचा. इतर ग्रहांवरचा सुगम प्रवास, इझी जर्नी टू अदर प्लॅनेट. तुम्ही अगदी इझिली दुसऱ्या ग्रहावर जाऊ शकता, शास्त्रात दिलेलं आहे. तुम्हाला काय गरज आहे 365 करोड हजार करोड रुपये खर्च करून एक मशीन तयार करायचं? त्या मशीन मध्ये माणसं अशी बसवायची की त्यांच्या सगळ्या गोष्टीची व्यवस्था त्याच्या आतमध्येच करायची, आणि मग त्यांना इथून रॉकेटच्या इंधनाद्वारे फेकून द्यायचं, मग ते चंद्रावर जाणार. इथे बसूनच आपण अनुमान काढला, चंद्रावरती पृथ्वीपेक्षा 1/6 1/6 ला काय म्हणतात, गुरुत्वाकर्षण शक्ती कमी आहे. मग त्याप्रमाणे तिथे रात्री -250-300 डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि दिवसा +250-300 डिग्री तापमान होतं. हे इथून बसून आपण अनुमान काढलेत सगळे. आणि यांच्याकडे 1969 साली असे सगळं मटेरियल होतं, 250 डिग्रीज मध्ये जिवंत राहायचं, 300 डिग्रीज मध्ये जिवंत राहायचं. तिथून इथे लाईव्ह चंद्रावरून पृथ्वीवरती लाईव्ह सिग्नल पाठवायचं. पहिला जो मोबाईल फोन आला ना जगामध्ये 1976 ला काहीतरी, 83 ला, मी विसरलो, एवढा मोठा होता, असा आपली एक भाजकी वीट असते ना तेवढा मोठा मोबाईल फोन होता. मोबाईल फोन कोण विश्वास ठेवेल? जे फोटो प्रभुपादांनी तेव्हा म्हटलेलं आहे, एक शिष्य प्रभुपादांनी येऊन म्हणतात, प्रभुपाद पण त्यांनी फोटो रिलीज केलेत, व्हिडिओ रिलीज केलाय. प्रभुपादांनी तेव्हाच सांगितलेलं आहे, हे कुठल्या पण स्टुडिओमध्ये फोटो काढू शकतो आम्ही तसे. प्रभुपादांचं वाक्य. तर त्या पुस्तकात प्रभुपाद समजावून सांगतात की इथून भारतातून तुम्हाला जर अमेरिकेला जायचं झालं ना, तरी अमेरिकेची पहिल्यांदा परवानगी काढावी लागते. मग ती परवानगी मिळाल्यानंतर अमेरिकेत राहणीमान कसं आहे याचा अभ्यास करून त्याप्रमाणे कपडे तयारी करावी लागते, मग तुम्ही तिथे जाऊ शकता. हे सगळं न करता तुम्ही चंद्रावर कसे काय गेला? मग हे लोक म्हणतात नाही आम्ही तसं सूट बनवला, हे बनवलं, ते बनवलं. त्या सूट मध्ये इथे तुम्ही जिवंत राहाल की नाही, शक्यता कमी आहे. तर ही विधी आहे. काय विधी आहे? तुम्हाला जायचं आहे ना चंद्रावरती, चंद्रदेव जे आहेत त्यांचं नाव आहे सोम, त्यांची पूजा करा. त्यांची पूजा कशी करायची ते देखील शास्त्रामध्ये दिलेलं आहे, परंतु ते करायचं नाही तुम्हाला. पूजा करणे म्हणजे एक लक्षात घ्या काय असतं. पूजा करणे म्हणजे तुम्ही चंद्रदेवाला हात जोडून म्हणता की तुमच्या ग्रहलोकावरती जसं वातावरण आहे, जे काही नियम आहेत, बंधन आहेत, कायदे आहेत, ते सगळे मी मान्य करतो, मी तुमची उपासना करतो, मी तुम्हाला स्वामी मानतो.
मी तुमच्यासाठी यज्ञ करतो, मी तुमची पूजा करतो. बरोबर आहे. म्हणजेच इथे या भौतिक जगामध्ये तेवढेच पुण्य कमवावं लागतं तुम्हाला, त्या प्रकारचे यज्ञ करावे लागतात. ते पुण्याचा साठा तुमचा ज्या दिवशी तेवढा परफेक्ट होईल त्या दिवशी तुम्हाला चंद्रलोकावरती जन्म दिला जातो, दुसरं शरीर दिलं जातं. आणि हे पुण्य कर्म न करता, हे पुण्याची कमाई न करता, या पापी शरीरामध्येच आणि आपल्या पापी वृत्ती घेऊनच जो चंद्रावरती जायचा प्रयत्न करतो त्याला शास्त्रामध्ये रावण म्हटलेलं आहे. श्रील प्रभुपाद श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या अगदी सुरुवातीला, मला वाटते 3ऱ्याच अध्यायामध्ये लिहितात की रावण देखील असाच आजच्या शास्त्रज्ञांसारखा होता. त्याला शुद्ध व्हायचं नव्हतं चंद्र लोकावरती जायला, स्वर्ग लोकावरती जायला. त्याला मेकॅनिकली, म्हणजे आज आपण जसं यान यंत्र रॉकेट तयार करतो ना, तसं त्याला मेकॅनिकली जायचं होतं. त्याला शिडी बांधायची होती इथून स्वर्गात जायला. स्वर्गात जाण्यासाठी जी पात्रता लागते ती पात्रता मिळवायची नव्हती. ती पात्रता न मिळवता स्वतःच्या बळावरती जायचं होतं. आणि मग प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात की आजकालचे शास्त्रज्ञ देखील या रावणासारखेच आहेत. यांना चंद्रलोक, सूर्यलोक, ग्रहलोक, स्वर्ग लोकामध्ये जाण्यासाठी जी पात्रता लागते, पुण्य लागतं, ती पात्रता मिळवायची नाही. स्वतःच्या बळावरती मशीन निर्माण करून त्या मशीन मध्ये बसून जायचं. इज टोटली रॉंग. जाऊच शकत नाही तुम्ही. अगदी ठामपणे प्रभुपाद सांगतात तुम्ही जाऊच शकत नाही. आणि मग 1-2 ठिकाणी प्रभुपाद हे पण सांगतात, जरी समजा तुम्ही गेला तिथे, पुढे काय मिळवलं तुम्ही? काय मिळवलं? पुन्हा मरायचंय, पुन्हा जन्म घ्यायचाय. सगळं भौतिक जगातच आहे. चंद्र, सूर्य, हे जनलोक, तपलोक, महरलोक, हे सगळे पितरलोक, सगळे हे भौतिक जगात आहे. भौतिक जगात कुठेही जावा, थोडंफार टायमिंग मोठं कमी जास्त होईल, थोडंफार दुःख कमी जास्त होईल, परंतु जन्म मृत्यू जरा व्याधी सगळीकडे आहे. माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम. हे फक्त पृथ्वीला म्हटलेलं नाही, संपूर्ण भौतिक जगाला म्हटलेलं आहे. तर प्रभुपाद इथे सांगतात की वेदोक्त विधिविधानांचे पालन केल्याने त्या इच्छित ग्रहलोकाची प्राप्ती होऊ शकते. एक तर हेच माहिती नाही आपल्याला, आणि दुसरं म्हणजे भगवद्गीतेमध्ये त्याच्या पुढचं ज्ञान दिलेलं आहे की त्याच्या मागे तुम्ही लागलंच नसलं पाहिजे. कालच्या 2 श्लोकामध्ये सांगितलं हो की नाही. देवी देवतांकडे जायचं, देवी देवतांच्या ग्रहलोकात जन्म घ्यायचा, तिथे सोमरस पान करायचं, ऐशोआरामात राहायचं, याच्या मागे तुम्ही लागलंच नसलं पाहिजे. हा जीवनाचा उद्देशच नाहीये. हे अल्प बुद्धिवाले, कमी बुद्धिवाले, बिंडोक लोक हे करतात. आता सांगा, इस्रो आपली जी संस्था आहे, ज्याला आपलं हिंदुत्ववादी सरकार सपोर्ट करतं, भगवद्गीतेला पण सपोर्ट करतं आणि इस्रोला पण सपोर्ट करतं. असं कसं काय? इस्रोचा जो मेन चीफ सायंटिस्ट इंजिनियर आहे, ते चंद्रयान-3 पाठवल्यानंतर हातामध्ये काकेमध्ये भगवद्गीता घेऊन त्यांनी इंटरव्ह्यू दिली. माझा भगवद्गीतेवर आणि भगवान श्रीकृष्णांवरती संपूर्ण विश्वास आहे, मी त्यांचा भक्त आहे, मी त्यांचा अनुयायी आहे, म्हणून हे आम्ही प्राप्त करू शकलो. त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हे प्राप्त करू शकलो. अरे तेच भगवान श्रीकृष्ण तुमच्या भगवद्गीतेमध्ये सांगतात की चंद्रावरती जायचं असेल तर चंद्रदेवाची पूजा करावी लागते. एवढे करोडो अब्जावधी पैसे खर्च करून यान रॉकेट तयार करून काही उपयोगाचं नाही. यान्ति देव वृता देवान. त्याच्याही पुढेच सांगतात की जाऊच नका. काय होतं गेलं तर? काय होतंय? अहम ही सर्व यज्ञानाम भोक्ता च प्रभुरेवच. दुसऱ्या देवी देवतांची उपासना करून त्या ग्रहलोकावर जायची इच्छा तुम्ही केला, तिथं जाल देखील, परंतु तुमचं पतन होतं. भगवद्गीता माहितीच नाही याला, परंतु भगवद्गीते काकेत घेऊन म्हणतो मी भगवद्गीतेचा अभ्यास करणार आहे, म्हणून मी हे यश मिळवू शकलो.
तर भगवद्गीतेत तर उलटच सांगितलेलं आहे, हो की नाही? हे सगळं सोडून द्या, फक्त मला शरण या. जो मला शरण येत नाही तो दुःख भोगतो, हे सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. तुम्ही चंद्रावरती लोक राहतात का, तिथे पाणी आहे का शोधायला मशीन तयार करायला लागलाय. पुढे भगवद्गीतेत शिलप्रभुपाद नाही, पुढे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात, माझा भक्त जो असतो त्याचे गुण काय असतात? अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतीर, आर्जवम, अद्वेष्टा सर्वभूतानाम, मैत्र्य, करुणा एवच. कुठल्याही दुसऱ्या जीवाचा तो द्वेष करत नाही. अंधाधुंदपणे आपण इथे द्वेष करतो. भारत जगातल्या टॉप देशांमध्ये आहे, जिथे आजही दारिद्र्य आहे, मॅलन्यूट्रिशन आहे. मॅलन्यूट्रिशनला काय म्हणतात? कुपोषण आहे. लहान मुलांचा, गरिबांचे इथे केवळ यासाठीच मृत्यू होतो की त्यांना खायला मिळत नाही. याच्यामध्ये टॉप लिस्ट मध्ये आहे भारत. हे तुम्हाला भगवद्गीता शिकवतं. मैत्र्य, करुणा एवच, अद्वेष्टा सर्वभूतानाम, अहिंसा, क्षांतीर, आर्जवम. हे राहिलं बाजूला, तर तुम्ही यांच्या खिशातला पैसा काढून त्याच्याने 365,000 करोड रुपये खर्च करून मशीन तयार करताय, नवीन जीव शोधायला चंद्रावरती जाऊन. जणू काय तिथे जाऊन तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करणार आहे. कशाला चालले हे मानव समाजामध्ये? आज हे जे राक्षसी रावणी प्रवृत्तीचे जे आहेत ना, ते चंद्रावरती जायचा प्रयत्न करतात, मंगळावरती जायचा प्रयत्न करतात, त्यांचा उद्देश काय आहे? तिथे जाऊन तिथली नैसर्गिक संपत्ती लुटणे. इथली लुटून झाली, हो की नाही? अंधाधुंदपणे इथली झाडं तोडली, नद्या खराब केल्या, नैसर्गिक संपत्तीची पूर्ण वाट लावली. आता लुटण्यासारखं, शोषण करण्यासाठी काही इथं राहिलेलं नाहीये. मग आता दुसऱ्या ग्रहावर जाऊन लुटायचं. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स म्हणायचं त्याला. हे भगवद्गीता हे सांगते आपल्याला, हे करू नका. भगवद्गीतेच्या उद्घाटनाला तुम्हीच जाता, चंद्रायनाच्या उद्घाटनाला तुम्हीच जाता. ह्याला एज ऑफ हिपॉक्रेसी म्हटलेलं आहे. ढोंग. हे ढोंगाचं युग आहे, कलियुग आहे की नाही? आणि जर जायचंच असेल तर भगवद्गीतेप्रमाणे जावा ना. मग तुम्ही, भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगितलंय, या देवतेची उपासना करा. तुम्ही तिथे जाता, संपला विषय. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात एकदम सोपं आहे. जर कोणाला चंद्र, सूर्य, इतर ग्रह, कोणत्याही ग्रह लोकांवर जाण्याची इच्छा असेल तर त्याला वेदोक्त विधिविधानांचे पालन केल्याने त्या इच्छित ग्रह लोकाची प्राप्ती होऊ शकते. परंतु प्रामुख्याने भगवद्गीता आपल्याला सांगते की हे तुम्ही करूच नका, तुम्ही केलंच नसलं पाहिजे. शास्त्रामध्ये अगदी सिरियसली सांगितलेलं आहे की तुम्ही झाडं तोडली नसली पाहिजेत. आपलं सरकार अंधाधुंदपणे झाडं तोडायला परवानगी देते. प्रभुपादांनी जेवढी मंदिरं बांधली, त्या मंदिराच्या ठिकाणी जेवढी झाडं होती, प्रभुपादांचा आदेश होता बिलकुल झाडं तोडायची नाही. मुंबईचं मंदिर बांधायला जी जागा घेतली तिथे भरपूर झाडं होती, त्यातली 4-5 झाडं तोडली भक्तांनी. प्रभुपादांनी येऊन इतकं रागवलं त्यांना. भक्त म्हणाले की नगरपालिका त्याच्याशिवाय परवानगीच देत नाही. प्रभुपाद स्वतः गेले नगरपालिकेत आणि प्रभुपादांनी सांगितलं तिथे की झाडं तोडणे आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे, आमच्या धार्मिक भावनेच्या विरुद्ध आहे. तुम्ही आम्हाला फोर्स करू शकत नाही झाडं तोडायला. हे प्रभुपादांचं वाक्य आहे, आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे. काय करतोय आपण टेक्नॉलॉजीच्या नावावरती, सायन्सच्या नावावरती प्रेम नष्ट करतोय. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचा यज्ञ केल्याने मनुष्याला पितृलोकाची प्राप्ती होऊ शकते.
तसेच मनुष्य भूतांच्या ग्रहावर जाऊ शकतो, यक्ष, राक्षस किंवा पिशाच बनू शकतो. कोणाला बनायचंय? 17व्या अध्यायामध्ये अर्जुन परत प्रश्न विचारतो, हे लोक वेगवेगळ्या अशी वेगवेगळी पूजा उपासना का करतात, एकाचीच का करत नाही? भगवंत तिथे समजावून सांगतात, हो की नाही? जे सत्वगुणामध्ये असतात ते देवी देवतांची उपासना करतात, जे रजोगुणामध्ये असतात ते दुसऱ्या जीवाची उपासना करतात, आणि जे तमोगुणी असतात ते भूत पिशाचांची उपासना करतात. ज्या गुणात आपण जन्मलोय त्या गुणाप्रमाणे आपण वेगवेगळी उपासना करतो. आता माताजी म्हणतील, कोणाला वाटतंय भूत पिशाच राक्षस बनावं? इथं ऑलरेडी बनून बसलेले आहेत. हो, मी जेव्हा जेव्हा जातो ना तालुक्याच्या ठिकाणी, तहसीलदार ऑफिस मध्ये, प्रांत ऑफिस मध्ये, सगळे भूत पिशाचेच दिसतात मला. हे सगळे भूत पिशाचेच आहेत, दुसऱ्याचं रक्त पिणारे. पुढच्या जन्मात इथे त्यांना तिथेच जन्म मिळणार आहे. पिशाचोपासनेला अभिचार किंवा इंद्रजाल असे म्हणतात. थोडक्यात प्रभुपाद सांगतात, तुम्ही मला विचारू नका हे काय असते, मी कधी अभ्यास केलेला नाही. इंद्रजाल किंवा जादूटोना करणारे अनेक लोक आहेत, आणि जादूटोना करणे म्हणजे आध्यात्मिकता होय असे त्यांना वाटते, परंतु वस्तुतः अशी सर्व कार्य पूर्णपणे भौतिकच आहेत. बऱ्याच जणांना हे जादू म्हणजेच अध्यात्म वाटते, काहीतरी चमत्कार करून काढणे, पर्ची देखते आज किसकी पर्ची निकलेगी, कसलाय जादूटोना? असेल ही त्याच्यामध्ये ती शक्ती. कितीतरी लोकांनी ते नाही म्हणून हे पण सिद्ध केलंय, पण असली तरी काय फरक पडणार आहे? मला इतकं सगळ्यात वाईट वाटतं ना, आपले प्रभुपादांचे अनुयायी जातात त्याच्याकडे प्रॉब्लेम्स विचारायला. कसलं प्रॉब्लेम? अरे भगवद्गीतेतून आपण हेच शिकायचं आहे की हे जग बनवलंयच तुम्हाला प्रॉब्लेम देण्यासाठी, तर तुम्ही प्रॉब्लेम मधून बाहेर पडूच शकत नाही. आलं का लक्षात? हो की नाही? मी जेव्हा म्हणतो ना तुमचे भगवान ऍक्च्युली गायींची सेवा करतात, तुम्हाला करायची इच्छा नाही, तुमच्या मुलांना करून घ्यायची इच्छा नाही, मग काही काही जण म्हणतात, प्रभूजी भौतिक जग आहे ना, या भौतिक जगात जर टिकून राहायचं असेल तर थोडंफार भौतिक ज्ञान पण घ्यायलाच पाहिजे. आमचे एक प्रभूजी आहेत, परत परत तेच सांगतात आम्हाला, प्रभूजी थोडंफार भौतिक ज्ञान तरी घ्यायला पाहिजे ना, या भौतिक जगात टिकून राहायचं असेल तर. अरे संपूर्ण भगवद्गीतेचा मेसेजच हा आहे की या भौतिक जगात टिकून राहायचं नाहीये. मामुपेत्य तू पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. कशाला टिकून राहायचं इथे? त्याच्यासाठी तुम्ही किती वर्ष वाया घालवताय? ऍव्हरेज ग्रॅज्युएशनला 20 वर्ष लागतात, 22 वर्ष लागतात. ऍव्हरेज ग्रॅज्युएशनला 21 वर्ष लागतात. तर तुम्ही इंजिनिअरिंगला असाल तर 22 वर्ष लागतात, मेडिकलला असाल तर 23.5 वर्ष लागतात. त्याच्या पुढे जर मास्टर्स केली, पीएचडी केली, 30-35 वर्ष हा वाया घालवतो का या भौतिक जगात टिकून राहण्यासाठी? भक्ताचा मुलगा ज्याला भगवद्गीता माहिती आहे, त्या भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की या भौतिक जगात राहायचंच नाही आपल्याला, किती चुकीचं करतोय तुमच्या लक्षात येते का? आणि म्हणून आपल्याला हे सगळं आध्यात्मिक वाटतं. हे उदबत्ती ओवाळणे, हे फुंकार मारणे, हे ताबीज बांधणे, गळ्यात पट्टा बांधणे, हे काढणे ते काढणे, हे सगळं आध्यात्मिक वाटतं. हे आध्यात्मिक नाही आहे, हे कर्मकांड आहे. ह्याला कर्मकांड हे भौतिक असतं, आध्यात्मिक नसतं. डोक्यात जरा फिक्स करून घ्या तुमचे. काही फरक पडत नाही तुमच्या घराचं दार जर दक्षिणेला असेल आणि तुमचं, काही फरक पडत नाही. भगवंत कणाकणामध्ये आहेत. भगवद्गीतेत सांगितलंय. मग तुम्हाला काय फरक पडतो इकडे दार असलं तिकडे दार असलं? काय तुम्हाला तर उलट खुश झालं पाहिजे, माझे प्रभू सगळीकडे आहेत, माझे स्वामी सगळीकडे आहेत. हे सगळं जे तुम्हाला सांगितलं जातं ना, याची पूजा करा, त्याची पूजा करा, याची उपासना करा, याचं नवस करा, बोला, हे करा, ते करा, याचं ताबीज गळ्यात बांधा, हातात बांधा, पायात बांधा,
हे बुक्का लावा, हे करा, हे सगळं भौतिक आहे. भौतिक जरी खरं असलं तरी ते भौतिक आहे. खरं असलं तरी, खरं असण्याची शक्यता कलियुगामध्ये 99% नो आहे, शक्यता कमी आहे. सगळे बोगसगिरीच असते. परंतु खरोखर जरी कोणाकडे योग सिद्धी ही असेल तरी त्या सिद्धीचा काही उपयोग नाही, हे सांगितलं इथे. सगळं भौतिक आहे. त्याचप्रमाणे केवळ भगवंतांचीच उपासना करणारा विशुद्ध भक्त निस्संदेह वैकुंठ लोकाची किंवा कृष्ण लोकाची प्राप्ती करतो. मग कृष्ण लोकाची, वैकुंठ लोकाची प्राप्ती करून प्रभूजींनी वेगळं काय मिळणार आहे आम्हाला? काय वेगळं मिळणार आहे? यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. माझ्या धामात जो येतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, त्यांना पुन्हा शरीर धारण करावं लागत नाही, त्याला पुन्हा शरीर नाही म्हणजे शारीरिक व्याधी नाही, त्याला पुन्हा मृत्यूचं भय नाही, आणि त्याला पुन्हा जन्म नाही. सगळ्यात मोठी सिद्धी आहे. याला शास्त्रामध्ये म्हटलं जातं समसिद्धी. समसिद्धी सुप्रसिद्धती. आनंद याच्यामध्येच आहे, खरा आनंद, सुसुखम. हे मिळवायचं आहे. ऑफकोर्स आता तुमच्यापैकी काहीतरी लॉजिक लावून मला विचारतील की प्रभूजी भक्तांनी कशाचीच अपेक्षा केली नसली पाहिजे. यस, भक्तांनी कशाचीच अपेक्षा केली नसली पाहिजे. पूर्णपणे अहेतुकी निस्वार्थपणे भगवंतांवर प्रेम केलं पाहिजे, मग आपण वैकुंठ लोकात जातो. त्यामुळे वैकुंठ लोकात जायची इच्छा पण केली नसली पाहिजे. परंतु आपले आचार्य सांगतात आणि शास्त्र पण आपल्याला सांगतं की त्यामागचा जी प्रेरणा आहे ती प्रेरणा जरी तुमची मुक्तीची असेल, वैकुंठात जायची असेल, जन्म मृत्यूचं चक्र थांबवण्याची असेल, संसार सागरातून दुःखालयातून बाहेर पडायचं असेल तर नो प्रॉब्लेम. निदान ऍटलिस्ट त्या लेवलला तरी या पहिल्यांदा. भगवान श्रीकृष्ण इथे सांगतात अशा प्रकारे जो माझी उपासना करतो तो माझ्याकडे येतो. माझ्याकडे येतो म्हणजेच मी जिथे राहतो तिथे येतो. जिथे सूर्यदेव राहतात तिथे तुम्ही सूर्यदेवाची उपासना केला तर जाता. चंद्रदेव जिथे राहतात तिथे तुम्ही चंद्रदेवाची उपासना करून जाता. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण जिथे राहतात तिथे भगवान श्रीकृष्णांची उपासना करून जातो. भगवान श्रीकृष्ण कुठे राहतात? वैकुंठात आणि कृष्ण लोकात राहतात. या महत्वपूर्ण श्लोकावरून आपण जाणले पाहिजे की जर केवळ देवतांची उपासना केल्याने मनुष्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होऊ शकते, किंवा पितरांची उपासना केल्याने पितृलोकाची प्राप्ती होऊ शकते, किंवा जादूटोणा केल्याने भूत लोकाची प्राप्ती होऊ शकते, तर शुद्ध भक्ताला श्रीकृष्ण अथवा श्री विष्णू लोकाची प्राप्ती का होऊ शकणार नाही? A equal to B, B equal to C, therefore A equal to C. जसं आपण लॉजिक सांगतो ना मॅथ्स मध्ये, फिजिक्स मध्ये, तसंच हे लॉजिक आहे. दुर्दैवाने श्रीकृष्ण किंवा श्री विष्णूंचे निवास असणाऱ्या अशा दिव्य लोकांचे बऱ्याच लोकांना ज्ञानच नाही. खरं आहे. ऍक्च्युली तुम्ही समाजात जाऊन विचारा लोकांना, त्यांना माहितीच नाही काय प्रकार आहे. सगळ्यांना फक्त स्वर्ग आणि नर्क एवढंच दोन माहिती. तिथे पण मागच्या पिढीला माहिती होतं. आताची जी पिढी आहे काय म्हणतात त्याच्या पिढीला? जनझी. याला तर काही देणं घेणं नाही. नरक स्वर्गाचं पण काही देणं घेणं नाही. त्यांच्यासाठी स्वर्ग पण इथंच आहे आणि नरक पण इथंच आहे. याच्या आधीच्या पिढीतले लोक ऍटलिस्ट म्हणत तरी होते की स्वर्गवासी झाला, स्वर्गवासी व्हावा म्हणून आम्ही हे यज्ञ करतोय. कारण स्वर्गाच्या पलीकडे काय आहे हे माहितीच नाही आपल्याला. ऍक्च्युली खरोखर बऱ्याच जणांना माहिती नाही. मला पण माहिती नव्हतं. जोपर्यंत आम्ही हा सगळं प्रभुपादांचा हात धरला नाही, हे सगळं अभ्यास केला नाही, प्रभुपादांकडून समजावून घेतलं नाही, तोपर्यंत आम्हाला पण माहिती नव्हतं काय भानगड आहे. 14 लोक आहेत, ते एका अंड्याच्या आकारामध्ये आहेत, त्याला ब्रह्मांड म्हणतात. असे अनगिनित ब्रह्मांड आहेत, परंतु हे पण भौतिक जगात आहे. या ब्रह्मांडाच्या जरी बाहेर गेला तुम्ही तरी भौतिक जगातच आहे. या ब्रह्मांडाच्या बाहेर अजून मन, बुद्धी, अहंकार, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार असे
एकावर एक एकावर एक एकावर एक कवच आहेत, कवर आहेत. प्रत्येक कवर आधीच्या कवराच्या 10 पटीने मोठा कवर आहे. आणि मनाच्या वेगाने जरी तुम्ही करोडो वर्ष प्रवास करून हे कवर फोडत गेला तरी तुम्ही वैकुंठ लोकाच्या, विष्णू लोकाच्या, गोलोक वृंदावनच्या गेट जवळ पण पोहोचू शकत नाही. हे सगळं वर्णन श्रीमद भागवतम मध्ये दिलेलं आहे, आपल्या वेदांमध्ये दिलेलं आहे. इतकी महान आपली धरोहर असून हे आपल्याला याचा अभ्यास करायचा नाही. आपल्याला अभ्यास करायचा आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम मिक्स केल्यावर काय होतंय. बऱ्याच जणांना ज्ञानच नाही या स्वर्ग लोकाच्या पलीकडे पण काहीतरी आहे, जिथे भगवान श्री कृष्ण राहतात, श्री विष्णू राहतात. आणि हे ज्ञान नसल्यामुळे, पुढे प्रभुपाद लिहितात, आणि हे ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते. अज्ञान, हो की नाही. गावात खायला प्यायला काही उरलेलं नाही, परंतु तुम्ही इथून शेजारी 50 किलोमीटरच्या अंतरावरती गाव आहे, तिथे जाऊन सुखाने राहू शकता, ह्याचं ज्ञान नाही तुम्हाला, म्हणून तुम्ही इथे दुःखात आहात. हे अज्ञान हे सगळ्यात मोठा आजार आहे आपला भौतिक जगातला. आणि अज्ञानी माणसंच परत तुम्हाला सांगतात अज्ञानातच सुख आहे. इग्नोरन्स इज ब्लेस. कसलं अज्ञानात सुख आहे. अज्ञानात सुख कोणाला असतं, कुत्र्या मांजराला असतं. माणसाचं विशेष लक्षण आहे ज्ञान. तर हे ज्ञान महत्वाचं आहे, म्हणून आपण रोज भगवद्गीतेचं वाचन श्रवण करतो, कारण आपल्याला या अज्ञानातून बाहेर पडायचं आहे, गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत आणि त्याप्रमाणे मग ऍक्शन घ्यायची आहे. समजलंच नाही तर ऍक्शन कसं घेणार. परंतु एवढं पण सोपं लॉजिक नाही आहे. समजलंय तरी ऍक्शन न घेणारे बरेच जण, 99% लोक तसेच आहेत, समजलं तरी ऍक्शन न घेणार. इतका मोठा भ्रम पण आहे. तर प्रभुपाद लिहितात, हे ज्ञान नसल्यामुळे आपलं पतन होतं. पतन म्हणजे काय, कालच आपण चर्चा करत होतो. पतन म्हणजे काय, या भौतिक जगात राहणे. याच्या आधीचा श्लोक होता, हो की नाही. मी सर्व यज्ञाचा भोक्ता आहे, मी स्वामी आहे, मीच प्रभू आहे, याचं ज्याला ज्ञान नाही त्याचं पतन होतं. भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू राहतात तो लोक या स्वर्ग लोकाच्याही पलीकडे कुठेतरी आहे, याचं ज्याला ज्ञान नाही त्याचं पतन होतं. कारण तिथे जायचं असेल तर भगवान श्रीकृष्णांना स्वामी मानावं लागतं. निर्विशेषवाद्यांचेही ब्रह्मज्योतीमधून पतन होते. निर्विशेषवाद्यांचा आपण बऱ्याचदा चर्चा केलेली आहे, मी आता डिटेलमध्ये जात नाही. निर्विशेषवादी जनरली त्यांना मुक्ती मिळते, म्हणजे जे भगवंतांच्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतात, तरंगत राहतात, परंतु तिथून पण त्यांचं पतन होतं. तिथून ते भगवद्धामात नाही जात, आणि इच्छा अजून असतात सुप्त ब्रह्म, परत पतन होतं. आणि यासाठीच कृष्ण भावनामृत आंदोलन उदात्त आणि दिव्य ज्ञानाचा संपूर्ण मानव समाजामध्ये प्रचार करीत आहे. कोण प्रचार करत आहे संपूर्ण मानव समाजामध्ये? कृष्ण भावनेच्या ज्ञानाचा, उदात्त आणि दिव्य ज्ञानाचा संपूर्ण मानव समाजामध्ये प्रचार करीत आहे. कोण प्रचार करीत आहे लिहितात प्रभुपाद इथे? कोण प्रचार करत आहे? कृष्ण भावनामृत आंदोलन. आंदोलन, हे आंदोलन आहे. 3-4 दिवस माझ्या डोक्यात बसले. आंदोलन आहे. आंदोलन काय असतं? आंदोलन मध्ये मरावं लागतं. कसलं आंदोलन करतोय आपण? सगळं पूर्ण खालून वर, वरून खाली सगळं उलट पुलट सगळं बदलावं लागतं, त्याला आंदोलन म्हणतात. भगवद्गीतेचं वाचन श्रवण करून अध्यात्मामध्ये जप, श्रवण, कीर्तन करणे, अध्यात्मामध्ये प्रगती करणे म्हणजे मन 360 डिग्रीने उलट करणे, बदलणे. सगळं आहे तिथे राहून तुम्ही नाही करू शकत. हे बऱ्याच भक्तांच्या लक्षातच आलेलं नाही आहे, म्हणून तर आपली प्रगती होत नाही.
प्रगती झाल्यासारखं देखील वाटत नाही. काही काही भक्त लोक येऊन येऊन मला सांगतात, प्रगती काय जरा पण प्रगती झाल्यासारखं आम्हाला वाटत नाही. कारण तुम्ही बदललंच नाही. बदललं पाहिजे. आणि या बदलामध्ये, या आंदोलनामध्ये, या चळवळीमध्ये बऱ्याच जणांची आहुती द्यावी लागते. कष्ट भोगावं लागतं, सोसावं लागतं. त्यालाच आंदोलन म्हणतात. सगळं इझी असल्यावर मग त्याला थोडीच आंदोलन म्हणतात, हो की नाही? प्रभुपाद सांगतात, या ज्ञानाच्या अभावी लोकांचं पतन होत आहे, आणि हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे हे आपल्या आंदोलनाचं मेन काम आहे. लोकांच्याकडून पैसे घेऊन त्यांना पूजा थाळी देणे आपल्या आंदोलनाचं मेन काम नाही. आपल्या आंदोलनाचं मेन काम काय आहे? त्यांना हे ज्ञान देणे की तुम्ही या दुःखालयामध्ये आहात, तिथून बाहेर पडलं पाहिजे. बाहेर पडायचा मार्ग काय आहे, मार्ग दाखवणे. जेणेकरून केवळ हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन केल्याने मनुष्य याच जीवनात पूर्णत्व प्राप्त करून भगवत धामात परत जाऊ शकतो. हे शिकवायचंय लोकांना. फक्त हरे कृष्ण मंत्राचा जप करा, हे सगळं ज्ञान तुम्हाला मिळेल. पण प्रभूजी आम्ही तेच तर करतोय. तेच तर करताय, पण किती वेळ करताय? 1.5 तास 2 तास दिवसभर करा, तुम्हाला पण ज्ञान आपोआप भगवंत आतून देतील. तर ही विधी आहे. आता प्रभू भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की जो देवी देवतांची उपासना करतो तो ऍक्च्युली माझीच उपासना करत असतो, परंतु अप्रत्यक्षपणे, अविधीपूर्वकम, चुकीच्या मार्गाने करत असतो. त्यामुळे मीच स्वामी आहे, मीच सर्व यज्ञाचा भोक्ता आहे, हे ज्याने जाणलेलं आहे तो मुक्त होतो. हे ज्याने जाणलेलं नाही तो त्याचं पतन होतं. असा पतित जीव फक्त देवी देवतांच्या मागे लागलेला असतो. यज्ञामध्ये दिलेले, वेदांमध्ये दिलेले वेगवेगळे यज्ञ करत असतो, कर्मकांड करत असतो. या ग्रहलोकावर जन्म घेतो, तिथे सुख भोगतो, परत पृथ्वी लोकावर जन्म घेतो, परत या ग्रहलोकावर सुख भोगायला जातो. गतागतम, जाणं येणं चालूच आहे त्याचं, अनादि अनंत काळ. अनंत जन्म हेच चालू आहे. आणि यातून बाहेर पडायचं असेल तर माझी उपासना केली पाहिजे. आधी पण सांगितलं, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. माझी उपासना करा, तुमचं रक्षण मी करतो. योगक्षेमम वहाम्यम सततम कीर्तयन्तो माम. सांगितलं की नाही? याच अध्यायामध्ये सांगितलं, सतत माझं कीर्तन करा, तोच महात्मा असतो. आता हे करायचं कसं ते पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. भगवंतांची आराधना, उपासना कशी करायची हे उद्याच्या श्लोकात सांगणार आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.